मानसिक दिव्यांग व्यक्ती आहे वर्धमान काटकर, हे त्यांच्या आई आहेत आणि आम्ही गेले 1 महिनाभर सातत्यानं कायदेशीर मार्गाने त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहे। येरवड्यामध्ये भरती करण्यासाठी गेली 1 महिना ह्यांना घेऊन फिरत आहे। लक्षात घ्या, पोलीस स्टेशन काही सहकार्य करत नाही। पोलीस स्टेशनचं हे काम आहे, पोलीस स्टेशनला आलं पाहिजे, पण पोलीस आले नाहीत। त्यामुळं आम्ही यांच्या आईला घेऊन कोर्टामध्ये अर्ज दाखल केला आणि 4 तारखा पडलेल्या आहेत। आज 4थी तारीख आहे आणि आजच्या दिवशी आम्हाला बोलवलं आहे। याची तुम्ही मानसिकता लक्षात घ्या। मी वर्धमान विजय काटकर, PSI, SP, DYSP समजायला उडवतो, अख्ख्या पोलीस स्टेशन चालतो, आता पोलीस स्टेशनच्या आक्रमणात चालतो। एवढी पावर आहे। PM मोदींनी मला इकून दिलेली आहे, अख्ख्या आगंदरी मुक्त करायचं आहे। हे PM मोदींनी सांगितलेलं आहे। तुम्हाला 500ची नोट कशाला दिलेली आहे? माझं स्वतः कशाला दिले? 2000ची नोट। तर लक्षात घ्या बांधवांनो, हा असा अचानक आक्रमक होतो। ह्याला घेऊन आम्ही 1 महिनाभर ह्या ठिकाणी लढा देत आहे, कायदेशीर परवानगी काढत आहे आणि तरीही प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही आहे। अशा लोकांना घेऊन कसं आम्ही कसं जायचं? ह्यांची आई ह्या ठिकाणी येत आहे, ह्यांची आई बोलतील 2 मिनिट। 1 महिना झाला आम्ही पंकजाने फिरत आहोत। हा मुलगा येण्यासारखा 1 महिना झाला हा मुलगा मला त्रास देत आहे। वर्धमान काटकर माझा मुलगा आहे। पंकजाने आम्हाला सहकार्य केले, पोलीस स्टेशनला दखल घेतली नाही। तरी हात जोडून विनंती आहे, जे संजय मॅडमने आमची विनंती आमचे अर्ज मान्य करावा ही विनंती आहे। आजच्या आज ऑर्डर देऊन आम्हाला येरवड्याला पाठवा। मला एवढं नाही पडलं, अख्खा आक्रमण उडवतो। शूट साईडची ऑर्डर आहे मला। तर लक्षात घ्या बांधवांनो, 1 महिनाभर अशा मनोरुग्णाला घेऊन आम्ही पोलीस स्टेशन दवाखाना फिरत आहे आणि तरी सुद्धा ह्या ठिकाणी प्रशासन ह्याला येरवड्यामध्ये भरती करण्यासाठी कोणतंही सहकार्य करत नाही आहे। आज आम्ही कोर्टामध्ये आलेलो आहोत। आजची तारीख आम्ही पूर्ण करून ह्याला येरवड्यामध्ये भरती करण्याचा प्रयत्न करत आहे। आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य राहू द्या आणि ह्या प्रशासनाला एक जाग आणण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।